पिठलं बनवण्यावरून माझ्याबरोबर एक किस्सा घडलेला. मी 8वी 9वीला होती त्यावेळेला मला आठवतंय माझी मम्मी एक संध्याकाळी पिठलं बनवणार होती. मी हट्ट करून मीच बनवणार आहे मला दे बनवायला म्हणून मी तिच्याकडून घेतलं करायला कसं बस. ती म्हटली मी तुला काही सांगणार नाही, तुला कसं करायचं तसं कर, पण गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत आणि बिघडलं नाही पाहिजे. बिघडलं तर तुझं काही खरं नाही. मी भीत केलं आणि सगळ्या गुठळ्या झालेल्या पिठल्यामध्ये. मला लय ओरडलेली आमची मम्मी. आठवतोय तो दिवस. त्याच्यानंतर मम्मी कसं बनवत्या का नाही ते एकदाच पाहिलं मी. मग माझं कधी सुद्धा आयुष्यात पिठलं बिघडलं नाही. एकदम टॉपचं मी बनवायला शिकले बरं का. काय करायचं सांगते आणि एक ट्रिक सांगते बिघडू नये म्हणून. कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा हे सगळं भाजून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये बेसन पीठ घ्यायचं, पाणी टाकायचं, मग एक बॅटर तयार करायचं. नंतर ते बॅटर तेलामध्ये ओतायचं, गरम पाणी टाकायचं, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ टाकून 5 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं. भात भाकरी बरोबर दणका उठवायचा खायचा. आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कोणी. चला लवकर सबस्क्राईब करून घ्या.